मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सिंधू जिवंत असून सावी सिंधूची मुलगी असल्याचं सत्य आता सर्व रत्नपारखींसमोर सुद्धा आलेलं असतं. सिंधूच विनूची डॉक्टरांटी असल्याचं कळताच आता सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. परंतु तेव्हाच रुक्मिणी काकू आणि राघव सर्वांना बजावून सांगत असतात की सिंधूला या घरात आणि आपल्या आयुष्यामध्ये अजिबात जागा नाही. यापुढे कोणीही सिंधूचं नावसुद्धा या घरात घेणार नाही. त्यानंतर ऋतुजा ही रुक्मिणी काकूंचे कान भरवत म्हणते की तो विनायक अजूनही सावीसोबत फोनवर सारखा बोलत असतो. त्या दोघांची ना खूप मैत्री आहे, पण विनायक पुन्हा जर त्या सिंधूला या घरात घेऊन आला तर. आणि ऋतुजाचे ते बोलणे ऐकून रुक्मिणी काकूला मोठा धक्काच बसतो. काकू म्हणते अजिबात नाही, या सगळ्याचं मूळ त्या सावीचा फोन नंबरच आहे ना. मग मी एक काम करते, विनायकच्या मोबाईलमधून त्या सावीचा नंबरच मी डिलीट करून टाकते. ते ऐकून ऋतुजा खुश होते. त्यानंतर इकडे मधूचा वाढदिवस असतो, परंतु कुणाच्याही ते लक्षात नसतं. सर्वजण सिंधूच्याच टेन्शनमध्ये असतात. तेव्हा राजेश्री तिला हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या आणि साडी गिफ्ट म्हणून देते. तर ते पाहून मधूला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर इकडे मंगेश हा सिंधूला कडक शब्दात सुनावतो की सावी आणि माझं एक वेगळंच कनेक्शन आहे आणि तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. तुला काय वाटतं, सावीपासून तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी तिला कधीच कळणार नाही का राघव तिचा खरा बाबा आहे म्हणून? अगं सिंधू, तू त्या निरागस मुलीवर असा अन्याय करू नकोस. तू खूप चुकत आहेस. आणि आज सावीची जी काही अवस्था आहे ना, ती तापाने फणफणली आहे. त्याला फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहेस हे लक्षात ठेव. परंतु सिंधू मात्र मंगेशचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसते. तर इकडे राजश्रीचा जीव मात्र सिंधूसाठी खालीवर होत असतो. सिंधू जिवंत असल्याची बातमी समजल्यापासून ती खूपच अस्वस्थ असते. त्यानंतर राजश्री लगेच मधूकडे जाते आणि तिला विचारते, तू सिंधूला भेटलीस ना? कशी आहे सिंधू? ती काय म्हणाली? इतके दिवस सिंधू कुठे होती? त्यावर मधू सांगते, हो, मी सिंधूला भेटले. तिच्याशी खूप बोलण्याचा प्रयत्नसुद्धा केला, परंतु मला जास्त काही बोलता आलं नाही, कारण राघव मला लगेच तेथून इकडे घेऊन आला. तेव्हा ते ऐकून राजश्रीला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर इकडे विनायक हा सावीला फोन करत असतो, परंतु त्याच वेळेला रुक्मिणी काकू तिथे येते आणि विनायकचा फोन हिसकावते. ती मनाशीच म्हणत असते की आजपासून तू त्या सावीशी फोनवर बोलूच शकत नाहीस. म्हणून आता रुक्मिणी काकू विनायकला त्याच्या फोनचा पासवर्ड विचारत असते. तर विनायक म्हणतो, आजी तुझ्याकडे तर तुझा फोन आहे ना, मग तुला माझा फोन का हवा आहे? त्यावर रुक्मिणी काकू म्हणते, विनायक, तू मला जास्त प्रश्न विचारू नकोस. मला अगोदर तुझ्या फोनचा पासवर्ड सांग, कारण आज मी त्या सावीचा नंबर तुझ्या फोनमधून डिलीट करून टाकणार आहे. आणि काकूचे ते बोलणे ऐकून विनायकला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, पण का आजी? सावी तर माझी बेस्ट फ्रेंड आहे ना. तू जर तिचा नंबर माझ्या फोनमधून डिलीट करून टाकला तर मी सावीशी कसं बोलणार? म्हणून आता विनायक त्याचा फोन रुक्मिणी काकूला देण्यासाठी तयार नसतो. परंतु रुक्मिणी काकू विनूच्या हातातून तो फोन हिसकावते आणि लगेच तेथून जाण्यासाठी निघते. तेव्हा विनायक काकूंच्या मागे पळत तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे रुक्मिणी काकू मधूकडे येते आणि विनायकच्या फोनचा पासवर्ड विचारत असते. तेव्हा विनायक मोठ्यानेच ओढून म्हणतो, आई तू आजीला माझा पासवर्ड सांगू नकोस. मधू विचारते, तुमचं हे नक्की काय चालू आहे? तेव्हा रुक्मिणी काकू मधूला सांगते की मला त्या सावीचा नंबर विनूच्या फोनमधून डिलीट करून टाकायचा आहे, कारण त्या मुलीचा या घराशी काही एक संबंध नाही. हा तमाशा मला इथेच संपवायचा आहे. म्हणून आता काकू मधूच्या हातामध्ये विनायकचा फोन देते. तर तेव्हा विनायक हा मोठ्यानेच ओढत म्हणत असतो की प्लीज माझ्या सावीचा नंबर फोनमधून डिलीट करू नका. आणि तेव्हाच घाईमध्ये पायऱ्यांवरून खाली उतरत असतानाच विनायकचा पाय घसरतो आणि विनायक हा पायऱ्यांवरून खाली पडून बेशुद्ध होतो. ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. त्यानंतर राघव पळतच तिथे येतो आणि विनायकला उचलून तो लगेच सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर आता घरातील सर्वजण खूपच घाबरलेले असतात. राघव डॉक्टरांना म्हणत असतो की लवकरात लवकर माझ्या मुलावर उपचार करा. तेव्हा विनायक रडतच म्हणतो, बाबा प्लीज माझ्या डॉक्टर आंटीला इथे बोलवा ना, कारण तिने जर माझ्या पायाला लेप लावला तर मला लगेच बरं वाटेल.
प्लीज बाबा तुम्ही माझ्या डॉक्टर आंटीला बोलवा, असं विनायक रडतच म्हणत असतो. कारण विनायकला खूप त्रास होत असतो. विनायक हा मोठमोठ्याने ओढत असतो आणि विनायकचा तो त्रास राघवला बघवत नसतो. काही वेळासाठी डॉक्टर हे राघव आणि मधूला बाहेर जाण्यासाठी सांगतात आणि विनायकवर उपचार करत असतात, त्याचे चेकअप करत असतात. आता डॉक्टर बाहेर आल्यानंतर राघव त्यांना विचारतो, डॉक्टर माझा विनायक ठीक तर आहे ना? तेव्हा डॉक्टर राघवला सांगतात की आम्ही विनायकच्या पायाचे काही एक्सरे काढले आहेत, परंतु अगोदरच त्याच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम तर होताच आणि त्यातच आता पायऱ्यांवरून पडल्यामुळे अजूनच त्याला जबरमार लागला आहे. माझं तुम्हाला एक सजेशन आहे, विनायक ज्या डॉक्टर आंटीबद्दल बोलत आहे ना, तुम्हाला त्यांच्याकडूनच विनायकचे उपचार करून घ्यायला हवेत. कारण कधीकधी उपचारापेक्षाही मानसिक अवस्था ठीक असणं खूप गरजेचं आहे. काय सांगावं, विनायक इथल्यापेक्षाही त्या डॉक्टरांकडे जास्त लवकरात लवकर रिकवरसुद्धा होऊ शकतो. आणि डॉक्टरांचे ते बोलणे ऐकून मधू आणि राघवला मोठा धक्काच बसतो. त्याच वेळेला रुक्मिणी काकू पळतच हॉस्पिटलमध्ये येते. काकू विचारते, विनायक आता कसा आहे? आणि मी म्हणतच होते, ती मुलगी म्हणजे या घरासाठी पनोती आहे, पनोती. आणि ते ऐकून राघव रुक्मिणी काकूंवर भडकतच म्हणतो, त्या मुलीमुळे काहीच झालं नाहीये, हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे. तू विनायकवर जबरदस्ती केलीस ना, म्हणून हे झालं. त्यावर काकू विचारते, राघव तुला नक्की काय म्हणायचं आहे? राघव चिडूनच म्हणतो, तुला जर सावीचा नंबर डिलीटच करायचा होता तर त्या अगोदर तू मला का नाही सांगितलंस? लहान मुलांशी कोणी असं वागतं का? अगं तू तर एवढी मोठी झालीस ना. त्यावर काकू विचारते, मग मी काय करायला हवं होतं राघव? विनायक सारखा त्या सावीला फोन करत होता आणि जेव्हा घरातील लहान मुलं गोड बोलूनसुद्धा मोठ्यांचं काही ऐकत नसतात ना, तेव्हा असंच बळजबरीने त्यांच्याशी वागावं लागतं. मला माहिती आहे विनायक अजून खूप लहान आहे, परंतु तुलाही सिंधूला आणि त्या मुलीला घरी घेऊन यायचं आहे वाटतं. आणि काकूंचे ते बोलणे ऐकून राघव खूपच चिडतो. तो म्हणतो, मला बाकी काहीच माहिती नाही, पण रुक्मिणी काकू मी तुला शेवटचं सांगतो, यापुढे माझ्या विनूशी असं वागण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. कारण यावेळी मी सगळं काही सहन केलं, परंतु यापुढे नाही करणार. आणि राघवची ती धमकी ऐकून रुक्मिणी काकू पूर्णपणे हादरते, ती रडू लागते. तर राघव चिडूनच तेथून निघून जातो. तेव्हा मधू ही काकूला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला विनायकच्या फोनवर सावीचा फोन येतो. तेव्हा रुक्मिणी काकू म्हणते, मधू तू आत्ताच्या आत्ता त्या मुलीचा नंबर ब्लॉक करून टाक. तर आता मधूसुद्धा नाईलाजाने सावीचा नंबर ब्लॉक करून टाकते. त्यामुळे इकडे सावी विनायकला फोन करून करून खूपच वैतागते. ती सिंधूला म्हणत असते, आई अगं बघ ना, मी केव्हापासून विनूचा नंबर ट्राय करत आहे, पण लागतच नाही. तेव्हा सिंधू ही सावीला समजवण्याचा प्रयत्न करते की आता विनायक कधीच तुझ्याशी फोनवर बोलणार नाही आणि तुला भेटणार सुद्धा नाही. त्यावर सावी विचारते, पण का? जर विनायक मला भेटण्यासाठी इथे आला नाही तर आपण त्याला भेटायला त्याच्या घरी जाऊ शकतो ना. त्यावर सिंधू म्हणते, नाही सावी, आता विनायकला विसरून जा. त्यावर सावी रडतच म्हणते, पण का आई? विनायक तर माझा बेस्ट फ्रेंड आहे ना आणि मी त्याला भेटणार म्हणजे भेटणारच. तर मित्रांनो, आता विनायकच्या तब्येतीसाठी तरी राघव सिंधूला घरी घेऊन येणार का, ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.